अफाट पैशाची ताकद, सरकारी यंत्रणा बटीक आणि ईव्हीएम मध्ये निर्माण केलेला घोळ या जोरावर भारतीय जनता पक्षानं मुंबईसहित 22 महापालिकेमध्ये आपली सत्ता काबीज केली असा आरोप मुंबई ताब्यातून गेल्यानंतर आता ठाकरे आणि त्यांचे बगलबच्चे करू लागले. पण या ठाकरेंनी कधीतरी थोडा विचार केलाय का की आपली ही जी काही वाताहत झाली, आपली ही जी काही धुळधाण झाली ना, त्याला आपणच जबाबदार आहोत. गेल्या 15-20 वर्षात उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील, यांना ग्रामीण भागातला कार्यकर्ता कधी भेटू शकलाय का मोकळेपणानं? आणि मग आज जर का लोकांशी कनेक्टच राहिलेला नाहीये, तुम्ही लोकांशी साधे भेटतही नाहीये, त्यांच्या अडचणी समजून घेत नाहीये, तर लोकांनी तुम्हाला मतदान का करावं? केवळ मराठीचा मुद्दा घ्यायचा, मुंबई तोडण्याचे आरोप करायचे आणि भावनिक करून लोकांना वेड्यात काढायचं, हे चालणार नाही. बाळासाहेबांचा करिश्मा अशा पद्धतीनं लयाला जाईल असं कुठल्याही मराठी माणसाला वाटलं नव्हतं. या आणि अशा सगळ्याच विषयावर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मुंबई महापालिकेमध्ये गेल्या 25 वर्षापासून असलेली ठाकरेंची सत्ता अखेर उद्ध्वस्त झाली. ठाकरेंचा बुरुज ढासळला, खिळखिळा झाला. मराठी माणसाच्या अस्मितेसाठी लढणारी संघटना म्हणून ज्या शिवसेनेचा जन्म बाळासाहेबांच्या प्रेरणेतून किंवा बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली झाला, त्या शिवसेनेची आज झालेली वाताहत पाहून खरोखरच खूप दुःख होतंय, यातना होत आहेत. आणि याला जबाबदार कोण आहे? मराठी माणूस आहे का? इथला मतदार आहे का? भारतीय जनता पक्ष आहे का? त्यांचा अनभिषिक्त किंवा त्यांचा वारेमाप पैसा जबाबदार आहे का? बिलकुल नाही. याला जबाबदार हे ठाकरेंचे वारस आहेत. ठाकरेंच्या वारसांनी ठाकरेंच्या पश्चात संघटन म्हणून शिवसेना ज्या पद्धतीनं बांधायला पाहिजे होती किंवा सांभाळायला पाहिजे होती ना, ती ताकद, ती कुवत त्यांची नाहीच आहे. हे गेल्या 3-4 निवडणुकात अत्यंत स्पष्ट झालेलं आहे. आज असं म्हटलं जातंय की मराठी माणूस हा शिवसेनेसोबत असल्यामुळे 70-72 पर्यंत मनसे आणि शिवसेना गेली. असेलही, मराठी माणसांनी शिवसेनेला सोडलंही नाही. पण या मराठी माणसासाठी म्हणून शिवसेनेनं काय केलंय? मराठी माणूस जेव्हा विस्थापित होत होता, जेव्हा मोठमोठे बिल्डर त्यांच्या जागा, त्यांच्या चाळीवर कब्जा करत होते, तेव्हा उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, हे कुठं गेले होते? कोहिनूर मिल ही राज ठाकरेंच्याच माध्यमातून विकली गेली ना. अनेक गिरणी कामगार देशोधडीला लागले. आज त्यांचे कुटुंब रस्त्यावर आलेले आहेत. अनेक चाळींच्या जागा या किंवा ते भूखंड हे याच शिवसेनेच्या आशीर्वादानं बिल्डर लोकांनी, त्यांच्या आमदार खासदारांनी घशात घातले. मग त्यावेळी उद्धव ठाकरे यांना मराठी माणूस आठवला नाही का? त्याचं दुःख आठवलं नाही का? कसं आठवेल? कारण त्यांना त्यांचं पडलेलं होतं आणि ते सत्तेत असताना हे सगळं होत होतं. मराठी माणूस हा बदलापूरला शिफ्ट झाला, मराठी माणूस हा कल्याण डोंबिवलीला गेला, ठाण्यात गेला, अगदी नवी मुंबई वाशीपर्यंत गेला. पण ठाकरेंना कधी असं वाटलं नाही की मुंबई मधील जो मराठी टक्का कमी होतोय त्याला आपण सिरियस घेतलं पाहिजे. कारण ठाकरेंना देरेहारी आणि खाटल्यावरी असं जगण्याची सवय लागलेली. अहो, जी लोक प्रचाराच्या काळात सुद्धा दुपारी 12 नंतर 1 नंतर घराबाहेर पडणार असतील, त्यांची सत्ता येईलच असं ते स्वप्न कसं पाहू शकतात? घरात बसून सत्ता येत नसते, पक्ष बांधता येत नसतो आणि वडापाव खाऊन कार्यकर्ता जगवता येत नसतो. कार्यकर्ता जर का निवडून आणायचा असेल तर त्याला योग्य ती रसद पुरवली गेली पाहिजे. आज हेच ठाकरे ज्या देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर असे आरोप करतायत की त्यांनी पैशाचा वारेमाप उपयोग केला, वापर केला, अतिरिक्त पैसा वापरला गेला, पैशाची लूट केली गेली, सरकारी यंत्रणा त्यांच्या दिमतीला होती, ईव्हीएम मध्ये घोटाळे केले, हे सगळे जे आरोप केले जात आहेत ना, तर हे निव्वळ बालिश आरोप असल्यासारखं वाटतंय. निवडणूक ही कमर्शियल पद्धतीनंच लढावी लागते. राजकारण हे कमर्शियल पद्धतीनंच करावं लागतं. संधी मिळाल्यानंतर आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी पडलं नाही पाहिजे, हा फंडा भाजपचा आहे. 2014 पासून आतापर्यंत गेल्या 10-11 वर्षात भाजपची निवडणुकीची स्ट्रॅटेजी जर का पाहिली तर ते इलेक्टोरल मेरिट पाहतात,
त्यानंतर त्या कार्यकर्त्यांचं समाजामध्ये असलेलं वजन पाहतात, त्या कार्यकर्त्याला येणाऱ्या अडचणी पाहतात आणि त्या ठिकाणी पक्ष बांधणी कशी आहे यावर देखील ते लक्ष केंद्रित करतात. बूथ कमिटीच्या मेंबरला किंवा पन्ना प्रमुखाला सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही संपर्क ठेवतात. हो, एखादा पन्ना प्रमुख किंवा एखादा तालुकाध्यक्ष किंवा एखादा शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष जर का त्यांना SMS करत असेल ना तर त्याला तातडीनं रिप्लाय दिला जातो. इथं जिल्हा प्रमुख, आमदार, मंत्री यांना 4-4 दिवस मातोश्री बाहेर ताटकळत बसावं लागतं, तरी देखील मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेंची भेट होत नाही. ही शोकांतिक आहे. पूर्वी बाळासाहेबांच्या काळामध्ये शहर प्रमुख, जिल्हा प्रमुखाला हे आमदार आणि मंत्र्यापेक्षा जास्त महत्व होतं. आज काय झालेलं आहे? शिवसेनेची काँग्रेसपेक्षाही वाईट अवस्था झालेली. दरबारी राजकारण हे ठाकरेंनी सुरू केल्यापासून त्यांच्या शिवसेनेची वाताहत झाली, वाट लागली. मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त मोठं नेटवर्क असलेली संघटना म्हणून शिवसेनेचं नाव घेतलं जायचं. वाडी वस्ती तांड्यावर शिवसैनिक जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा द्यायचा. जय महाराष्ट्र म्हणलं की त्याचं रक्त सळसळायचं. आज काय झालंय? तो शिवसैनिक देशोधडीला लागलाय, त्याच्या अंगावर फाटके कपडे आहेत, पण ठाकरेंना त्याच्याशी काही देणं घेणं नाही. ठाकरेंना असं वाटतं की आपण फक्त मराठी माणसाचा मुद्दा मांडला, मुंबई तोडण्याचा मुद्दा मांडला की लोक इमोशनल होतील आणि आपल्या मागे येतील. आणि इथंच ठाकरे महापालिका निवडणुकीत देखील चुकले. 22 ते 29 महापालिकांमध्ये निवडणुकीचा प्रचार असताना ठाकरे किती महापालिकेत गेले? छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि मुंबई. बरं, मुंबईत तरी सगळ्या ठिकाणी फिरलेत का? नाही. मुंबईमध्ये शिवतीर्थावर एक सभा घेतली, त्यानंतर आपल्या स्टुडिओमध्ये एक महामुलाखत दिली, झाला प्रचार. अहो, दुसरीकडं देवेंद्र फडणवीस यांनी 77 कार्यक्रम घेतलेत. पायाला भिंगरी लावून फिरलाय तो माणूस. मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी अनेक टॉक शो घेतले, वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांना, वेगवेगळ्या सोशल मीडियावर त्यांनी मुलाखती दिल्या, लोकांमध्ये जाऊन प्रचार केला, रॅली केल्या, बाईक रॅली केली. ठाकरेंनी काय केलं? तब्येतीचं कारण सांगितलं आणि एक महाशय दुपारशिवाय उठतच नव्हते. अशा परिस्थितीत सत्ता यावी किंवा सत्ता येईल असं स्वप्नच कसं पाहिलं जाऊ शकतं? एकीकडं भारतीय जनता पक्ष हा ग्राउंड लेवलवर किंवा ग्राउंड ग्रास रूटवर असलेल्या कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी, तो कार्यकर्ता उद्या आपल्याला आमदारकीच्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये उपयोगाला पडणार हे लक्षात घेऊन त्याच्यासाठी झटत होता, तर दुसरीकडं ठाकरे मात्र आरामात मुंबई आपल्या ताब्यात येणार आहे असं स्वप्न पाहत होते. पण यावेळी मुंबईकरांनी किंवा महाराष्ट्रातील जनतेनं ठाकरेंच्या हातात भोपळा दिलाय. मुंबईमध्ये 70-72 जागा जरी आलेल्या असल्या ना तरी मराठवाड्यात परभणी वगळता किंवा महाराष्ट्रात परभणी वगळता दुसरीकडं ठाकरेंचा फार करिश्मा दिसलाच नाही. अहो, त्यांच्यापेक्षा MIMचे जास्त लोक निवडून आलेत, याचा तरी विचार ठाकरेंनी करायला पाहिजे होता. फिरलेच नाहीत कुठं. दुसरीकडं भाजप हा पायाला भिंगरी लावून त्यांचा आमदार असो, त्यांचा जिल्हाध्यक्ष असो, तालुकाध्यक्ष असो, त्यांचे मंत्री असोत, स्वतः मुख्यमंत्री असोत, त्यांचे प्रदेशाध्यक्ष असोत, हे सगळे रस्त्यावर होते. पहाटे 6 वाजेपासून रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत त्यांच्या बैठका सुरू होत्या. आणि दुसरीकडं ठाकरे बंधू मात्र अगदी भोपळ्यात गार होते. त्यांना काहीच देणं घेणं नव्हतं. निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या आहेत आणि त्या फार सिरियसली लढायच्या नसतात असं स्वतः संजय राऊत नगरपालिका निवडणुकीच्या वेळेस म्हणले होते. नगरपालिकेत तर त्यांनी प्रचारच केला नाही. निदान महापालिकेत 2-4 महापालिकेत जाऊन आले आणि अपेक्षा अशा होते की महाराष्ट्रातल्या जनतेनं आमच्या हातात सत्ता द्यावी. आता जनता एवढी दूधखोळी राहिलेली नाहीये. मान्य आहे, बाळासाहेबांच्या एका आवाजावर मुंबई बंद व्हायची, पण तो काळ आता संपलेला आहे. त्या मुंबईकरांसाठी बाळासाहेबांनी खूप काही केलेलं होतं. बाळासाहेब खूप काही करत होते. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा राज ठाकरे करतात काय यांच्यासाठी? अहो, वरळी मतदारसंघात सुद्धा गेल्या वर्ष 2 वर्षात किंवा 4 वर्षात उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे किती वेळा गेलेत हा प्रश्न तिथल्या नागरिकांना जेव्हा विचारला तेव्हा नागरिकांनी सांगितलं ते येतच नाही. कुणातरी कारभारी नेमले तोच काम पाहतो. असं चालत नसतो. आमदारांना, मंत्र्यांना किंवा जिल्हा प्रमुखांना, तालुका प्रमुखाला, शहर प्रमुखाला जर का संघटनेमध्ये किंमत नसेल ना तर एकनाथ शिंदेंकडे जायला ते लोक तयार होतात. शिवसेनेत जी बंडाळी झाली किंवा उभी फूट पडली ना ती केवळ उद्धव ठाकरे यांच्या घरघुश्या किंवा घरबशा कारभारामुळेच झाली. मातोश्रीमध्येच बसून राहायचं. मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी जर का लोकांशी कनेक्ट वाढवला असता किंवा मुख्यमंत्री पद गेल्यानंतर पुढच्या 2-2.5 वर्षात ते जर का रस्त्यावर उतरले असते,
थेट लोकांपर्यंत पोहोचले असते, ग्राउंड नेटवर्क तयार केलं असतं, संघटनेची पुन्हा जर का बांधणी केली असती, जुन्या नव्यांचा जर का संगम केला असता, काही नाराजांना जवळ घेतला असता, इतर पक्षातल्या आजी माजी आमदारांना सोबत घेतला असता, प्रवेश दिला असता, तर निश्चितपणे संघटना पुन्हा भरारी घेऊ शकली असती. पण संघटनेची धुळदाण ही ठाकरेंच्या आळसामुळे झालेली आहे, ठाकरेंच्या घरघुसेपणामुळे झालेली आहे आणि ठाकरेंना देरे हरीण खाटल्यावरी ही जी सवय लागली त्याच्यामुळेच झाली. आणि त्याचा फायदा जर का भारतीय जनता पक्षासारखा पक्ष घेणार असेल तर त्याला तुम्ही दोष देऊन काय उपयोग होणार? तुम्ही त्यांच्यावर पैशाचे आरोप करून किंवा यंत्रणा, सरकारी यंत्रणा बटीक झाल्याचा आरोप करून काहीही होत नसतं. लोक 2 दिवस फक्त तुमचं ऐकतात आणि नंतर विषय सोडून देतात. आज पुढची 5 वर्ष मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, संभाजीनगर असेल, कोल्हापूर, नाशिक, सांगली यासारख्या मोठ्या शहरांवर भारतीय जनता पक्षाचा ताबा राहणार आहे आणि भाजपच्या ताब्यात महाराष्ट्र आज तरी गेलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांची मेहनत कामाला आलेली आहे आणि त्याच्यामुळंच देवाभाऊनं या दोन्ही ठाकरे बंधूंचा टांगा पलटी केलाय आणि त्यांचे घोडे फरार झालेले आहेत असं म्हणावं वाटतंय. इथून पुढच्या काळात तरी ठाकरे बंधू यातून काहीतरी धडा घेतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. त्यांनी ना विधानसभेच्या पराभवानंतर धडा घेतला होता, ना लोकसभेच्या पराभवानंतर धडा घेतला होता. आता ते महापालिकेच्या पराभवानंतरही धडा घेतील अशी अपेक्षा करणं हे चुकीचंच आहे. पण मराठी माणूस म्हणून तरी असं वाटतंय की ते काहीतरी धडा घेतील, लोकांमध्ये जातील, लोकांच्या समस्या जाणून घेतील, त्या सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरतील, लोकांशी कनेक्ट वाढवतील आणि आपला जो काही ठाकरी बाण आहे किंवा जो काही मातोश्रीचा बाज आहे ना तो बाजूला ठेवून, ते जे काही वाघाचं कातडं पांघरलेलं ना ते बाजूला ठेवून लोकांमध्ये खाली बसून त्यांच्या समस्या ऐकून घेतील आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा ठेवूया. तुर्तास इतकंच. न्यूज अँड व्ह्यूचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.